वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत राजलक्ष्मी कंपाऊंड शोभाराम सोसायटीच्या बाजूला एका अवैध आणि बेकायदेशीर धाब्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत आहे। वर्तकनगर प्रभाग समितीकडे या संदर्भात लेखी तक्रार देखील करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या धाब्यामुळे परिसरात महिला, लहान मुलं आणि पादचाऱ्यांना चालणं कठीण झालं आहे। रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत या ठिकाणी लोक दारू पिऊन रस्त्यावरती धिंगाणा घालतात, त्यामुळे स्थानिक शांतता धोक्यात आलेली आहे। वारंवार पोलीस स्टेशन आणि महापालिकेकडे तक्रार करूनही गेल्या 2 महिन्यांमध्ये कोणतीही नोटीस बजावण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। वॉर्ड ऑफिसर तावडे आणि सहाय्यक आयुक्त या विषयावरती केवळ चालढकल करत असून स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला। या गंभीर समस्येवरती महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने येत्या एका आठवड्यात कारवाई न केल्यास हा धाबा निष्कासित केला नाही तर महापालिका कार्यालयासमोर तीव्र उपोषणाला बसण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। 23/4/2026 रोजी मी प्रभाग समितीला अर्ज केलेला, वर्तकनगर प्रभाग समिती अर्ज। तिथं शुभाराम सोसायटीच्या बाजूला राजलक्ष्मी कंपाऊंड इथं अवैध धंदे आणि बेकायदेशीरपणे धाबा चालू आहे। मी वारंवार पोलीस स्टेशन व महापालिकेला तक्रार देऊन सुद्धा आज तागायत 2 महिने झाले, त्यांना महापालिकेने कोणतीच नोटीस काढलेली नाही। मी काल वार्डाचे ऑफिसर तायडे साहेब वर्तकनगर प्रभाग समितीचे, मी त्यांच्याकडे जाब विचारायला गेलो, ते बोलतात आज देतो नोटीस, उद्या नोटीस देतो। मी सहाय्यक आयुक्तांनाही भेटलो, पण सहाय्यक आयुक्तांनी कुठलीही मला दाद दिली नाही व या नोटीसवर मला कुठलेही उत्तर दिले नाही। माझी हीच मागणी आहे की महापालिकेने या धाब्यावर कारवाई करावी। काय त्रास होतो नेमका तुम्हाला तिथे स्थानिक राहा? तिथं येण्या जाणाऱ्या लोकांना, फुटपाथवरच्या लोकांना त्रास होतो याचा। तिथं 2-2 वाजेपर्यंत लोक दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा करतात, याचा त्रास होतो। माझी हीच मागणी आहे की पोलीस प्रशासन व महापालिकेने तो धाबा निष्कासित करण्यात यावा। महापालिकेने हा धाबा 1 हप्त्याभरात नाही निष्कासित केला तर मी महापालिकेसमोर उपोषणाला बसणार। लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी आहेत, ते वरद असतं महापालिकेने सिद्ध करावा। पुढचं पाऊल काय? महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई नाही केली तर मी उपोषणाला बसणार। काल मर्जा पठाण मॅडमनी ह्याच्यावर बाईट दिलेली आहे की कोठारी कंपाऊंड इथे गोडवांच्या नावाने तिथं अनधिकृत हे बेकायदेशीर कामं चालू आहेत, त्याच्यावर सक्त कारवाई होणे गरजेचं आहे। नाहीतर मी येणाऱ्या ह्याच्यात पावसाळी अधिवेशनात मी हा मुद्दा लोकप्रतिनिधीकडून मांडायला सांगणार।